मंडळी, होळीमध्ये खास करून बनवलं जाणारं हे पौष्टिक आणि ट्रॅडिशनल ड्रिंक ज्याला आपण थंडाई म्हणतो. ही जर पावडर आपण एकदा बनवून ठेवली तर आपण महिनाभर त्याचं सेवन करू शकतो. त्यासाठी 10 ते 15 बदाम, 8 ते 10 काजू आणि 10-12 पिस्ता घ्यायचे आहेत. 1 चमचा टरबूजाच्या बिया ॲड करायच्या. बडीशोपसुद्धा 1 चमचा. हे शरीरासाठी खूप पौष्टिक असतं आणि बडीशोप आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतं. 7 ते 8 काळी मिरी आणि आपण एक अर्धा चमचा ह्यामध्ये खसखस ॲड करायची. हे दूध शरीरासाठी फक्त पौष्टिकच नसतं, तर शरीराचं टेम्परेचर मेंटेन करायलाही खूप उपयोगी असतं. थोडंसं वेलची पूड ॲड करायची आणि सोबतच 2 चमचे गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या ॲड करायच्या. आपण साखर, खडीसाखर किंवा मिश्री म्हणजे ज्याला धागेवाली मिश्री म्हणतो तेही ॲड करू शकते. फक्त नॉर्मल त्याला गोडवा देण्यासाठी. थोडंसं केसर ॲड करायचं. ह्याला ग्राइंड करून घ्यायचं आणि त्याची एक फाईन पावडर बनवून तयार करायची. ही पावडर कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये आपण महिना ते 2 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकतो आणि कधी पण झटपट आपण हे थंडाई बनवू शकतो. फक्त होळीमध्येच नाही तर उन्हाळ्यामध्ये इतर वेळेससुद्धा आपण हे थंडाई पिण्यासाठी आपल्या शरीराला भरपूर पौष्टिक असते. फक्त थंड दुधामध्येच नाही तर गरम दुधामध्ये सुद्धा टाकून ही थंडाई पिली जाते. तर ह्या ठिकाणी 2 ग्लास दूध गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये 2 चमचे आपण जी थंडाई पावडर बनवून घेतली होती ती ॲड करायची. साखर आपण आधीच ॲड केलेली आहे त्यामुळे आपण स्किप करू शकतो. काही जण ह्या ठिकाणी कस्टर्ड पावडर थोडीशी ॲड करतात, परंतु मी फक्त चिमूटभर हळद मिक्स केली आणखीन पौष्टिकपणा वाढण्यासाठी आणि या थंडाईला खूप सुंदर असा रंग येण्यासाठी. फक्त बॉईल आलं की आपली थंडाई ड्रिंक बनून तयार आहे. झटपट आपण ती सर्वही करू शकतो. ही थंड किंवा गरम कोणत्याही पद्धतीने पिली तरीसुद्धा आपल्या शरीराला ही थंडावाच देते. तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही थंडाई रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू. एन्जॉय.